प्रणम्य शिरसा दैवम गौरीपुत्रम विनायकम गणपती बाप्पा मोरया. हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. आज मी आलेली आहे सिद्धटेकला आणि ती सुद्धा पुन्हा एकदा. मी जेव्हा जेव्हा सिद्धटेकच्या गणपतीला येते ना तेव्हा झोपडीतल्या जेवणांची मजाही घेतेच. आज मी ठरवलं या जेवणाच्या ताटात नेहमी मटकी बटाट्याची भाजी असते. तर ही भाजी कशी बनत असेल? अत्यंत चवदार असते आणि अशी तवंग असलेली असते आणि लाल भडक आणि इतकी टेस्टी असते ना. अहो, आपण ती काही केल्या घरी जमत नाही. म्हटलं आज ह्यांची सिक्रेट रेसिपी जाणूनच घ्यायची. म्हणून मी तुम्हाला आज दाखवणार आहे मटकी बटाट्याचा लाल लाल रस्सा. आता मी आली आहे हॉटेल मोरयामध्ये. इथे मी बऱ्याच ठिकाणी खाते, पण हॉटेल मोरयाच्या ज्या ताई आहेत ना त्या ती बेहद सुंदर बनवतात. त्यामुळे आपण त्यांच्याचकडनं बघूयात की ही कशी बनते ते. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. हीच ती ताई. हिचं नाव आहे पल्लवी मोरे. हिच्याकडे मी इतक्या वेळा खाल्लेलं आहे ना. मस्त बनवते. पल्लवी, आज तुम्हाला दाखवणार आहेस ना की तू एक्झॅक्ट ती अशी लाल तवंगवाली मटकी बटाटा कशी बनवतेस? हो, दाखवते ना. नक्की? हो, नक्की. बघ, आमच्या व्ह्युअर्सला पण तुझ्यासारखी जमली पाहिजे. हो, चालेल ना. तुम्हाला पूर्ण रेसिपी मी बनवून दाखवते. जमणार ना? पण हो अगदी छान सांग. दाखवतेस? हो, चला की सगळी तयारी करून ठेवली, तुम्हाला दाखवते. यासाठी काय काय साहित्य लागतं? 1 वाटी मटकी, थोडीशी कोथिंबीर, 8-10 पाने कढीपत्ता, हां, मीडियम साईजचा बटाटा, मीडियम साईजचा कांदा आणि एक मीडियम साईजचं टोमॅटो लागतं. अजून काय लागतं? अजून हे दाण्याचा कूट. पल्लवी, हे जे दाण्याचं कूट आहे हे भाजलेल्या दाण्याचं कूट आहे का? हो, दाणे भाजून घेतले त्याच्यासाठी. अच्छा, म्हणजे अगदी चांगले लाल असे खमंग भाजून मग कूट केलं की जस्ट आपलं परत? थोडंसं परतून लगेच थोडं थंड झालं की कूट करून घेतलं त्याचं. अच्छा, म्हणून ते असं पांढरं दिसतंय. हां. मसाल्यांमध्ये काय काय लागतं? मसाल्यांमध्ये हळद, हां धना पावडर, हां मटन मसाला, हां हा गोडा मसाला हां. आणि कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं थोडंसं मीठ. आणि हो, मटन मसाल्यामध्ये मटन नसतं. तो फक्त मटणाला लावण्यासाठी तेच तरार मसाला बनवला जातो, म्हणून त्याला मटन मसाला असं म्हणतात. तो पूर्णपणे व्हेज असतो, त्यामुळे आपण व्हेज भाज्यांना चव देण्यासाठी बिनधास्त वापरू शकतो. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी प्युअर व्हेज आहे. हा मटन मसाला जो आहे तो कोणत्या कंपनीचा आहे? सुहाना. सुहानाचा आहे ना? हो. म्हणजे आपल्या भागात तो मिळतो. सगळीकडे सुहाना मसाला मिळतो, त्यामुळे तुमची भाजी उत्कृष्ट होणार. आता सगळ्यात पहिलं काय करतेस? सगळ्यात पहिलं मटकी घ्यायची, त्याच्यामध्ये बटाटा चिरून टाकायचं, ते अगोदर धुवून घ्यायचं. अच्छा, ते आता आपण बटाटा सोलून घेऊ अगोदर. हां. बटाटा सोलून झालाय, आता आपण हा कापून घेऊ. हो, हा सगळा बटाटा लागणार ना आपल्याला? हो. असे मीडियम साईजचे तुकडे केले? हो, मीडियम साईजचे तुकडे. हां. आता याच्यात मटकी टाकून घेऊ. हां, ही 1 वाटी मटकी आहे ना? 1 आता वाटी मटकी. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. कांदा टोमॅटो कापून घेऊ. हो. कांदा कसा कापायचा आहे? बारीक कापायचा कांदा, बारीक कापून घ्यायचा. एकदम बारीक पाहिजे ना? एकदम बारीक. आता टोमॅटो. अच्छा, हा कसा कापायचा आहे? हा पण बारीक. अच्छा, हा अख्खा टमॅटो लागणार ना? अख्खा नाही, 2 वाटीसाठी अर्धा पुरेसा होतो. पण समजा मला वाटलं की अख्खा घालावा, तर काय चवीत फरक पडेल का? चवीत नाही काय फरक पडणार, पण ते सरळ टोमॅटो, आता मटकी कमी, टोमॅटो जास्त होईल त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मग अच्छा. 1 वाटीसाठी अर्धाच घालायचा. अर्धाच नाही तर पुरेसा. मग लहान असेल तर मग लहान टोमॅटो 1 घातला तरी मग जमल. हां, पण हा मीडियम साईजचा असल्यामुळे अर्धाच घालायचा. हो. व्ह्युअर्स, हे ताईचं बरोबर आहे. मटकी अगदी छोटीशी वाटी आहे, त्याच्यामुळे अर्धा टमॅटो बास होईल. आणि छोटा टमॅटो असेल तर अख्खा घालायचा. नाही तर मला टमॅटो खूप आवडतो, मी तर 2-4 घातले असते एका वाटीला. अशा रीतीने मटकी आणि बटाटा पाण्यात घातलेले आहेत.
कांदा बारीक चिरून झालेला आहे, टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे. आता पुढे काय करायचं ते बघूया. आता काय करायचंय? चला तुम्हाला मी मटकी फोडणीला कशी टाकायची ते दाखवते. हां, आता कुकर ठेवलाय, थोडासा गरम होऊ द्या, मग त्याच्यामध्ये तेल घालते. व्ह्युअर्स, एक नोटीस केलं का की यांनी ना याच्या चुलीवरती ठेवण्यासाठी तवा अगदी खास रीतीने कापलेला आहे. ताई जरा दाखव ग माझ्या व्ह्युअर्सना. हे बघा. आता कुकर गरम झालाय, आपण याच्यामध्ये 3 चमचे तेल घालूया. अच्छा, म्हणजे एका छोटी वाटी मटकीसाठी 3 चमचे तेल. हो, तेल जास्त लागतं काय? तरी येण्यासाठी थोडंसं तेल मसाले जास्त टाकावं लागतात. व्ह्युअर्स, 3 चमचे म्हणजे 3 पळ्या तेल घातलेले, कारण तरी येण्यासाठी भरपूर तेल घालावंच लागतं आणि मगच मसाले जास्त पडतात. आता आपण फोडणी टाकूया. हां, त्याच्यासाठी अगोदर कढीपत्ता टाकला, त्याच्यानंतर कांदा टाकून घेऊ. कांदा थोडासा लालसर भाजला की मग आपण टोमॅटो टाकायचे. कांदा चांगला लाल होऊन द्यायचा आहे का? हो, कांदा आता थोडासा लालसर झालाय. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. कांदा नीट होऊन द्यायचा ना? हो, थोडासा लालसर होऊन द्यायचा आणि टोमॅटो घालून परत ते चांगलं परतून घ्यायचं. टोमॅटो किती वेळ परतायचा आहे? तो व्यवस्थित थोडासा नॉर्मल थोडासा असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं, नाहीतर मग ते कच्चा राहतो. अच्छा व्ह्युअर्स, म्हणजे ताईचं म्हणणं आहे की टोमॅटो नीट शिजला पाहिजे, चांगला मऊ झाला पाहिजे. पल्लवी, तू लग्न होऊन इकडे आलीस का? हो, मग तुझं आधीचं गाव कोणतं? पानशेत पासून 5 किलोमीटर कादवे म्हणून ते माझं गाव. अच्छा, म्हणजे तू पुणे शहराच्या जवळची आहेस. हो. आणि तू आता सिद्धटेकला आलेली आहेस. हो. मग ही रेसिपी तुझ्या गावची आहे का? नाही, हे सगळं इथं आल्यावर शिकले मी. लग्ना अगोदर आई वडिलांची लाड केली, तिकडे कधी स्वयंपाक बनवलाच नाही. स्वयंपाक बनवलाच नाही? नाही. आणि आता इथे आल्यावरती सगळं सांभाळतेस? हो, सगळं. आणि अक्षरशः मी तुला बघते 15-20 मिनिटात तू पिठलं करतेस, मटकी करतेस, झुणका करतेस, सगळं पटापट वाढते, भाकऱ्या पण करून देतेस. हो, आता सवय झाली. आता 20 लोक ऑर्डर देऊन गेले तरी 10 मिनिटात सगळं रेडी होतं. क्या बात आहे, मानलं तुला. ताई, कांदा टोमॅटो बघा आता चांगला परतून झालाय. आपण याच्यामध्ये आता मसाले घालू. आधी हा टाकू कांदा लसूण मसाला 2 चमचे. हां, मग 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मटन मसाला, हां, 1 चमचा गोडा मसाला आणि चवीपुरतं मीठ. अच्छा, आता हा मसाला आपण थोडा परतून घेऊ. हे मस्त परतल्यानंतर त्याला लाल भडक रंग आलेला आहे. आणि तेल तर याला लागणारच, त्याच्याबद्दल काय बोलायचं. चांगलं खायचं आहे ना, तेलाकडे अशी डोळे झाक करायचे आणि खायचं. पल्लवी, हे किती वेळ परतायचं? हे आता मी चुलीवर परतते, त्याच्यामुळे तुम्ही जर गॅसवर बनवत असाल तर ते 1 मिनिटच परतायचं फक्त. हो, कारण मी बघते चुलीवरती तू 2-3 मिनिटं परततीयेस. आणि हे चुलीवर परतते ना, ते वाऱ्यामुळं त्याची आग इकडे तिकडे पळते ना, जशी पाहिजे तशी आग याला लागत नाही. गॅसवर एकसारखी आग लागते, त्याच्यामुळे तिथं फक्त 1च मिनिट परतायचं. अच्छा व्ह्युअर, गॅसवरती करत असाल तर 1 ते 1.5 मिनिटच परतायचं. आता ही मटकी बटाटा स्वच्छ धुवून घेऊया. आता मटकी आपण या मसाल्यात टाकू आणि बटाटा पण. हो, मटकी आणि बटाटा. हे पण छान असं परतून घ्यायचं, मिक्स करायचं. जसं मटकी आणि बटाटा टाकला तसं त्याला एक असा घट्टपणा आला. आता याला झाकण कधी लावायचं? आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं, हां, दाण्याचा कूट टाकायचा हां. आणि मग झाकण लावायचं. अच्छा, 1 ग्लास पाणी पुरेल का? 1 ग्लास पाणी आपल्याला जसं पाहिजे तसं. आपल्याला जास्त बनवायची तर थोडं पाणी जास्त घालायचं. अच्छा, म्हणजे तरी कधी सुटेल? तरी आता ते आपण पूर्ण शिजल्यानंतर झाकण काढणार ना आपण, त्याच्या आपोआप तरी येते त्याला. झाकण काढल्यानंतर तुम्हाला तरी दाखवतो. हो, त्यामध्ये आता दाण्याचा कूट घालू. हो. व्ह्युअर्स, मला सांगा
पल्लवीने किती चमचे दाण्याचं कूट घातलं. पल्लवी, मीठ एवढं पुरे ना? हो पुरे. आता मी त्याला झाकण लावते. हो. याच्या किती शिट्ट्या काढायच्या? 2 शिट्ट्या बस? हो 2 शिट्ट्या. व्ह्युअर्स, यांची चूल आहे ना सकाळी एकदा सुरू झाली की रात्री उशिरापर्यंत चालूच असते. पण लोक सारखे येतच असतात. आता पण बघा ना, एक फॅमिली जेवायला बसली आहे. नमस्ते दादा. तुम्ही आता इथे जेवलात. तुम्हाला कसं वाटलं जेवण? जेवण इथं युजली आम्ही नेहमी इकडेच येतो जेवायला. अच्छा. सिद्धटेकला आलो ना, अष्टविनायक असेल किंवा सिद्धटेक दर्शनाला आला, आम्ही इकडेच जेवतो. यांच्याकडलं जेवण एवढं अप्रतिम असतं आणि एवढं चवदार की विचारूच नका. आणि सगळं जेवण म्हणजे हायजेनिक पद्धतीने, घरगुती पद्धतीचं जेवण. हो. टेस्ट एकदम छान, सर्व्हिस पण खूप छान आणि रेट पण एकदम रिझनेबल. अगदी घरचं जेवण जेवल्यासारखं वाटतं. तुम्ही जी आता जी रेसिपी मटकी बनवताय ना, ती मटकी एकदम अप्रतिम आहे. अशी मटकी दुसरीकडे कुठेच बनवली जात नाही. खूपच छान. म्हणजे इतक्या तुम्ही हॉटेलमध्ये आजूबाजूला आहे, मग सगळ्यात भारी मटकी यांचीच आहे का? सगळ्यात भारी यांचीच. आपण बाकी कुठे जाणार जर आपण जर मटकी पाहिजे त्याची ग्रेव्ही वगैरे असते, विदाऊट ग्रेव्ही घरगुती पद्धतीने बनवली आणि चवदार आणि एकदम चवदार, बेस्ट. थँक्यू, तुम्ही मस्त अभिप्राय दिलात. धन्यवाद. 2 शिट्ट्या झाल्यात. आता मी हे काढून घेते. आता हे कुकर गार होईपर्यंत थांबावं लागतं. कुकर गार झाला की मग आपण झाकण काढतो. इकडे भात शिजतोय. भात शिजून झाला की लगेच या चुलीवरती भाकऱ्या होतील आणि मग पल्लवी माझं ताट वाढेल आणि मग मी तुम्हाला खाऊन सांगते की हे कसं लागतंय ते. कसे व्ह्युअर्स, तुम्ही दर्शनाला जाताना जर का यांना आधी सांगितलं तर तुम्ही दर्शन करून येईपर्यंत सगळं जेवण तयार असेल. तसंही चालेल म्हणा की तुम्ही आलात तर एक 15-20 मिनटं लागतील आणि मग जेवण तयार होईल. जसं तुम्हाला सोयीचं पडेल तसं. यांचा पूर्ण पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथे जरूर चेक करा. लवकर आणि जेवण, अगं भूक लागली. कुकर उघडते आणि मग तुमचं ताट वाढते. ताई, हे सगळं जेवण मी बनवलंय. ते टेस्ट करा आणि कसं झालंय ते मला सांगा. आणि स्पेशली तुमची मटकी बटाटा रस्सा भाजी ती कशी झाली ते मला सांगा. ओके. यांच्या थाळीत काय काय येतं ते पाहूया. वांग्याचं भरीत आहे, मटकी बटाट्याचा रस्सा आहे, पिठलं आहे, बाजरीची किंवा ज्वारीची कोणतीही भाकरी मिळते. मी बाजरीची भाकरी घेतली आहे. पापड आहे आणि या इथे त्यांनी हा ठेचा दिलेला आहे. ही चटणी दिलेली आहे लसणीची आणि हे लोणचं दिलेलं आहे कैरीचं. शिवाय सलाडमध्ये कैरी, काकडी, कांदा आणि टमॅटो आहे आणि वरण आणि भात दिलेला आहे. आता टेस्ट करून सांगते मेन आपला मटकी बटाटा कसा झाला आहे ते. वाव. मटकी बटाटा दिसायलाच इतका सुंदर आहे ना, आणि तो मटण मसाला आणि त्या सगळ्या मसाल्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ना, वल्ला वल्ला. मी तुम्हाला सांगते, तुम्ही हे घरी बनवून बघा. माझं नाव काढा, खोटं नाही बोललं. या पूर्ण थाळीची किंमत आहे फक्त 180 रुपये आणि तीही अनलिमिटेड. अहो, तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये गेलात तर एक पदार्थ 180 रुपयाचा येतो. म्हणजे तुम्ही पनीरचं, इकडचं तिकडचं असे काही पंजाबी डिश मागवल्या तर 200-180च्या खाली ती डिश नाही. आणि 180 रुपयात तुम्हाला इतकं सकस, इतकं चांगलं आणि घरगुती जेवण मिळतंय. खरंच आपल्या महाराष्ट्रातल्या त्या कष्ट करणाऱ्या हातांना मी सलाम करते आणि तुम्हालाही विनंती करते की तुम्ही या सगळ्याची कदर करा. अहो, हे आत्ता आपल्याला खायला मिळतंय ना, खरंच खाऊन घ्या.
परत काळ कसा येईल, आपल्याला हे मिळेल का नाही, परत सगळ्या फॅशन बदललेल्या असतील, काही सांगता येत नाही. आत्ता हे रुचकर जेवण मिळतंय, मनसोक्त खाऊन घ्या. मी आता मस्त जेवणावरती ताव मारते. पल्लवी, मला अजून एक भाकरी टाक ग. हो टाकते की. पल्लवी, इतकं अप्रतिम जेवण बनवलंस ना, खरोखर खूपच सुंदर. तुझ्या हाताला चव आहे. तुम्हाला आवडलं ना, यातच मला समाधान आहे. असंच तुम्ही परत येत जा, मी तुम्हाला छान छान बनवून जेवू घालेन. किती गोड ग. जेवण तर एकदम मस्त झालं, अगदी रुचकर होतं. आता इथे कसं यायचं ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. हा जो माझ्या मागे पूल दिसतोय ना, पुलाच्या त्या साईडला गेलं की मंदिर आहे आणि पुलाच्या अलीकडे ही सगळी झोपडीतली जेवणं सुरू होतात. आणि या पुलापासनं जे तिसरं दुकान आहे त्याचं नाव आहे हॉटेल मोरया. आणि तुम्हाला जर का हा मटकी बटाट्याचा मस्त चमचमीत तर्रीदार रस्सा खायचा असेल तर हॉटेल मोरयाला व्हिजिट देणं क्रमप्राप्त आहे. चला तर मग पुन्हा परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय.